तर अजित पवारांच्या घातपातावरती संशय व्यक्त केला जातो। रोहित पवारांनी आज देखील पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर जे काही राजकारण रंगलेलं आहे त्या संदर्भात टॉप 9 बातम्या पाहूया। अजित पवारांचा मृतदेह सामान्य स्थितीत नव्हता असं डॉक्टरांनी सांगितलं। दिल्लीतील पत्रकार परिषदेत रोहित पवारांची माहिती। विमान अपघातावरून उपस्थित केलेले प्रश्न रोहित पवार अमित शहांसमोर मांडणार। विमान अपघात प्रकरणी डीजी सेफ्टीचा तपास सुरू आहे। यावेळेला अजित पवारांच्या मृत्यूचं सत्य निश्चितपणे बाहेर येईल। भारतीय चौकशी यंत्रणांवर विश्वास ठेवा, मुख्यमंत्री फडणवीसांचा रोहित पवारांना सल्ला। कोणाचं वाईट करणं हा दादांचा स्वभाव नव्हता। दादांचं बरं वाईट केलं असेल तर असं वाटत नाही। मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री डीजीसीए कडून रोहित पवारांच्या शंकांचं निरसन होईल, शिवेंद्रराजेंचं वक्तव्य। रोहित पवारांना शंका असल्यास चौकशी झाली पाहिजे। अजित पवारांच्या विमान अपघातावरती मराठा आंदोलन करते, मनोज जरांगेंचं वक्तव्य। अजित पवारांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडिओ समोर। रोहित पवारांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत अपघाताचा व्हिडिओ दाखवला। डीजीसीए कडून बारामती विमानतळाची पाहणी करण्यात आली। विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती आणि तांत्रिक सुविधेचा आढावा घेण्यात आलाय। लवकरच सविस्तर अहवाल सादर करणार आहे। रोहित पवारांच्या चौकशीची मागणी आमचं समर्थन आहे। दोषींवर कारवाई झाली पाहिजे, पण अजित पवार यांच्या अपघाताला राजकीय झालर देऊ नका, अनिल पाटलांचा आव्हान। पूर्व विदर्भातील नेत्यांमुळे दादांना उशीर झाला का? चौकशी झाली पाहिजे। रोहित पवारांच्या आरोपांवरून पूर्व विदर्भातील नेता कोणत्या पक्षाचा आहे हे तपासलं पाहिजे, संजय राऊतांची मागणी। रोहित पवारांच्या मताशी सहमत, माळी कुटुंबियांची प्रतिक्रिया। वैमानिक का बदलला? आम्हाला संशय। विमान अपघातावरून पिंकी माळीच्या कुटुंबाकडून संशय व्यक्त। विमान अपघातात क्रू मेंबर पिंकी माळीचाही मृत्यू। तर दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणावरून सध्या घमासान सुरू आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। आमच्या पक्षातील निर्णयाविषयी इतरांना बोलण्याचा अधिकार काय? अंत्यविधीची तयारी सुरू असताना विलिनीकरणाची चर्चा कुणी केली? सुनेत्रा पवारांचा शपथविधी घाईत झाल्याच्या आरोपांवरती सुनील तटकरेंचा रोहित पवारांना टोला। घाई शपथविधी झाला यावर कुणालाही बोलण्याचा संबंध नाही, रोहित पवारांच्या टीकेवर अनिल पाटलांचं उत्तर। तर शपथविधीचा निर्णय पक्षातील नेत्यांचा, पंकज भोयर यांचं स्पष्टीकरण। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाविषयीची उद्या होणारी पत्रकार परिषद पुढे ढकलली। अजितदादांच्या अपघाती निधनाच्या चौकशीचा विषय महत्त्वाचा, त्यासाठी काही बैठका सुरू, त्यामुळे पत्रकार परिषद पुढे ढकलण्याची रोहित पवारांची ट्विट करत माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड होणार। सूत्रांची माहिती, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही निवड केली जाईल आणि घोषणा केली जाईल। घोषणेसाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक देखील पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट। मोदींसोबत सुनेत्रा पवारांची 40 मिनिटं चर्चा। एनडीए मधील घटक पक्ष म्हणून एनसीपी सोबत राहणार, मोदींची ग्वाही, सूत्रांची माहिती। पालकमंत्री सुनेत्रा पवार उद्या पहिल्यांदाच घेणार पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक। अजित पवारांच्या निधनानंतर पहिलीच बैठक। सुनेत्रा पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लावणार हजेरी, जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेणार। अजित पवार कधी कुणाबद्दल वाईट बोलले नाहीत। अजितदादांना मी कधीच विसरणार नाही, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या संग्रहालयावरून जय आणि पार्थ पवारांमध्ये मतभेद, सूत्रांची माहिती। जय पवारांचा पुण्यासाठी आग्रह, तर पार्थ पवार बारामतीसाठी ठाम। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 17 तारखेला मुंबईत बैठक होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिलीच बैठक। बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चेची शक्यता। आता बघूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे विराजमान। 44 वर्षांनंतर मुंबईत भाजपचा महापौर, तर उपमहापौरपदी शिंदेच्या शिवसेनेच्या संजय घाडींची निवड। मुंबई पालिकेत महायुतीचे शिलेदार विराजमान। मुंबईत बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असं शासन चालू। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून महापौर, उपमहापौरांचं अभिनंदन।
नवनिर्वाचित महापौरांसमोर काँग्रेसच्या नगरसेवकांचा गोंधळ, बोलण्याची संधी न दिल्यानं संताप्त उपमहापौर संजय घाडींच्या भाषणावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा सभात्याग. मुंबई पालिकेचा महापौर आणि उपमहापौर निवडीआधी पालिका सभागृहात घोषणाबाजी, सभागृहात सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची घोषणाबाजी, देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीवेळी घोषणाबाजी. परभणीत अजितदादांच्या राष्ट्रवादीनं नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले, उद्या सभागृहात अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता. राजेश विटेकरांची प्रतिक्रिया, तडजोडी सुरू झाल्या आहेत, राजकारणात काहीही होऊ शकतं, विटेकरांचं वक्तव्य. परभणी महापालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर होणार तर काँग्रेसचा उपमहापौर होईल, संजय जाधव यांचं वक्तव्य. पण काँग्रेसच्या नगरसेवकांना वरिष्ठ स्तरावरून काही वेगळा आदेश आल्यास आम्ही आमचे पत्ते खोलू, असा सूचक इशारा संजय जाधव यांनी दिला. नाशिकमध्ये शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीवरून नंदनवनमध्ये बैठक, नगरसेवकांनी शिंदेसमोर सगळे विषय मांडले, कोणतीही नाराजी नसल्याचं पदाधिकाऱ्यांकडून स्पष्ट. धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेला वेग, तानाजी सावंतांच्या गटाला वगळून भाजपात सत्ता स्थापन करण्याची शक्यता. जातीय जनगणनेमध्ये ओबीसींचा कॉलम नाही, ही फसवणूक आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आक्रमक झाले. 23 मार्चला दिल्लीत आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. रविवार दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंवर गुन्हा दाखल, पोलीस निरीक्षक गृहमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्यानं गुन्हा दाखल. गौण खनिज चोरी प्रकरणी पोलिसांना जाब विचारताना खडसेंनी आरेरावी केल्याचा आरोप. दरम्यान माझ्याकडून कोणतीही चुकीचा शब्द निघाला नाही, खडसेंकडून स्पष्ट. मुंबईचा कोस्टल रोडवरती देशातील पहिला मेलेडी रोड, वाहन चालवताना ऐकू येणार जय होची धून. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं उद्घाटन. खासदार हा सरकारी वकील असू शकतो, मुंबई सत्र न्यायालयाचा निर्वाळा. सरकारच्या निर्णयांमध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. उज्ज्वल निकमांच्या विरोधातील याचिका सेशन कोर्टानं फेटाळली. सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्री नितेश राणे जिल्हा नियोजन बैठकीत भडकले. महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारावरून नितेश राणेंचा संताप, बेशिस्तपणा खपवून घेणार नाही, राणेंचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा जो आहे तो पाहायला मिळतो. अमेरिकेसोबतची ट्रेड डील नाही तर सरेंडर डील, मोदींनी देशाचं भविष्य सरेंडर केलं आहे. अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलवरून राहुल गांधींचा निशाणा. भारतानं कुणाकडून तेल खरेदी केलं, कसं करायचं हे ट्रम्प कसं ठरवणार, राहुल गांधींचा सवाल. सरकार दबावाखाली निर्णय घेते, पंतप्रधान मोदींच्या डोळ्यात भीती दिसते. राहुल गांधींची मोदींवर टीका. एप्स्टीन फाईलबाबत बोलण्यास राहुल गांधींना मनाई. राहुल गांधींकडून अनिल अंबानींच्या नावाचा उल्लेख. राहुल गांधी पुराव्याशिवाय आरोप करतायत, किरण रिजिजू यांचं वक्तव्य. तर अर्थसंकल्पात अदानींना फायदा झाला, राहुल गांधींचा आरोप. तर राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, किरण रिजिजू यांचं प्रत्युत्तर. शरद पवारांची प्रकृती आता स्थिर, तब्येत सुधारल्यानं पवारांना 2 दिवसात डिस्चार्ज देणार. पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांची माहिती.